सर्वप्रथम संत गाडगेबाबांच्या आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कार्याला अभिवादन करतो. आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक दिलीप मालखेडे सर, प्रभारी कुलगुरू माननीय विलास भाले सर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष विलासभाऊ मराठे, आमच्या विभागाच्या प्रमुख आणि सिनेट सदस्य, अधिसभा सदस्य आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीच्या सांस्कृतिक अ, सचिव डॉक्टर मोना चिमोटे मॅडम आणि या व्याख्यानमालेसाठी आपण ज्यांना निमंत्रित केलं त्या आदरणीय डॉक्टर निलिमा गुंडीताई, तसेच या कार्यक्रमासाठी युट्यूबच्या माध्यमातून जे जुळले असतील सर्व प्रेक्षक रसिक मराठी प्रेमी, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग आणि मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या सर्व आयोजक संस्थांच्या वतीनं मी आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यापैकी सगळ्यात पहिला कार्यक्रम जो कालपासूनच आपला सुरू झालेला आहे तो आहे 4 दिवसीय व्याख्यानमालेचा आणि काल त्यातलं पहिलं पुष्प हे सुप्रसिद्ध कादंबरीकार प्राचार्य रमेश अंधारे यांनी गुंफलेलं आहे आणि आजचं दुसरं पुष्प जे आहे आपल्या व्याख्यानमालेतलं ते गुंफण्यासाठी आपण ज्यांना आदरपूर्वक निमंत्रित केलेलं आहे त्या डॉक्टर निलिमाताई गुंडी या ठिकाणी आपल्या सोबत जुळलेल्या आहेत आणि पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करून मी थोडक्यामध्ये त्यांचा परिचय तुमच्या समोर ठेवतो आणि नंतर आपण त्यांच्या व्याख्यानाचा सर्वजण लाभ घेऊया. सध्या निलिमाताई पुण्याला राहतात आणि त्या मराठी विषयाच्या निवृत्त अध्यापक आहेत. लेखिका म्हणून, समीक्षक म्हणून, वक्त्या म्हणून आणि अतिशय तळमळीच्या शिक्षक म्हणून, अध्यापक म्हणून अख्खा अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय उज्ज्वल राहिलेली आहे. म्हणजे विद्यार्थी दशेतच विद्यापीठाची सर्व सुवर्ण पदकं जे असतात पदवी स्तरावरची आणि पदव्युत्तर स्तरावरची ती त्यांनी प्राप्त केलेली आहेत आणि रुईया महाविद्यालय मुंबई अतिशय नामवंत विद्यालय आणि तेवढंच दुसरं नामवंत विद्यालय म्हणजे पुण्यात महाविद्यालय म्हणजे पुण्यातलं सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे. तर या ठिकाणी या दोन्ही महाविद्यालयांमध्ये अतिशय दीर्घ काळाचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे आणि खऱ्या अर्थानं शिक्षक कसा असावा आणि मग ती कळकळ विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचते आणि त्यातून एक वाङ्मयीन आणि शैक्षणिक वातावरण कसं तयार होतं याचा एक आदर्श म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो असं म्हटलं तर त्यात थोडीही अतिशयोक्ती नाही याची मला खात्री आहे. विविध वाङ्मय प्रकारांमध्ये निलिमाताईंनी लेखन केलेलं आहे. बालसाहित्य विशेषतः फार दुर्लक्षित असा आणि अतिशय महत्वाचा असा हा प्रांत. त्यानंतर काव्य, ललित लेखन, भाषा विषयक वैचारिक लेखन, समीक्षा आणि संपादन, संशोधन असं फार मोठं काम त्यांनी अतिशय निष्ठेनं केलेलं आहे आणि त्यातून 25 हून अधिक पुस्तकं त्यांच्या आजवर प्रकाशित झालेले आहेत. त्यानंतर विशेषतः स्त्री साहित्याचं संशोधन त्याचे 2 खंड सहकार्यानं त्यांचे प्रकाशित आहेत आणि वाङ्मय इतिहास लेखनाचा जो प्रकल्प त्यासाठी सुद्धा त्यांनी अतिशय महत्वाच्या विषयांवर लेखन केलेलं आहे. विशेष म्हणजे इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये काही पुस्तकं त्यांची भाषांतरित झालेली आहेत आणि या सर्व कर्तृत्वाबद्दल त्यांना पुरस्कारही खूप मिळालेले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचे बाल वाङ्मयासाठीचे 2 उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत आणि गतकाळाची गाज हा जो त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे त्यालाही महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार आहे. रुईया महाविद्यालयाचा विद्याभूषण पुरस्कार आणि कल्याण महानगरपालिकेचा कल्याण भूषण पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे.
आणि अनेक कार्यशाळांमध्ये निलिमाताई अत्यंत उत्साहानं, तळमळीनं त्या तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होतात. आमच्या विद्यापीठातही त्या मला आठवते त्याप्रमाणे 2 वेळा त्या अतिशय मोठ्या चर्चासत्रांमध्ये, राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्या अगदी अलीकडे बोली भाषेच्या संदर्भात जे चर्चासत्र झालं त्यात तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्या बोलायला त्या ठिकाणी आल्या होत्या. भाषा आणि जीवन आणि मराठी अभ्यास परिषद या ठिकाणी त्यांनी 1997 ते 2014 अशा दीर्घ काळासाठी त्या अतिशय सक्रिय राहिलेल्या आहेत. भाषा आणि जीवन या नियतकालिकाचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही. मराठी अभ्यास परिषदेचंही काम आपल्या डोळ्यासमोर आहे. विशेष म्हणजे त्यांच्या समीक्षेची जी पुस्तकं आहेत, सगळ्या पुस्तकांचा उल्लेख केला तर खूप वेळ जाईल. पण निदान त्यांच्या समीक्षा ग्रंथांचं या ठिकाणी मला समोर हे मांडावेसे वाटतात, की लाटांचे मनोगत, स्त्रीलिपी, स्त्री संवेद्य, समीक्षेचा रियाज, गतकाळाची गाज, काव्याचा भावार्थ ही त्यांची समीक्षेची गाजलेली पुस्तकं. त्यानंतर लोकसत्तामध्ये भाषासूत्र म्हणून अतिशय मार्मिक असं स्तंभ लेखन त्यांचं सध्या सुरू आहे. याशिवाय सुद्धा त्यांच्याविषयी भिंगरी नावाचं त्यांचं एक पुस्तक मनोविकासनं काढलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं महत्त्व असं, की बालसाहित्याकडे जे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आधीपासून झालं आणि उलट बालवय हेच संस्कारक्षम वय असल्यामुळे त्याच मुलांसाठी खरं म्हणजे मौलिक लेखन झालं पाहिजे, ही दृष्टी निलिमाताईंमध्ये आधीपासून त्यांनी ती आपल्या या सगळ्या वाङ्मय सेवेमध्ये जोपासलेली आहे. मी त्यांचं या ठिकाणी सर्व आयोजक संस्थांच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत करतो. आणि त्यांना जो विषय या ठिकाणी व्याख्यानमालेसाठी आपण दिलेला आहे, मराठी भाषा, बलस्थाने आणि आव्हाने या विषयावर त्यांनी आपलं भाष्य या ठिकाणी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. डॉक्टर निलिमा गुंडी. हा, आला आता ऐकून? हा, नमस्कार. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या सगळ्या संस्थांनी मला या व्याख्यानाला बोलवलंय. याच्याविषयी मला खूप आनंद वाटतोय. मी सर्व मान्यवर आणि पदाधिकारी यांना आधीच माझ्या शुभेच्छा देते या सगळ्या कार्यक्रमाविषयी आणि या सगळ्या तुमच्या प्रकल्पांविषयी. आणि मराठी प्रेमी रसिक तुमच्याशी मी संवाद साधू इच्छिते आहे. या कार्यक्रमासाठी जशी अनेक संस्थांची एकजूट झाली आहे ना, अशी एकजूट आपल्याला मराठीच्या विकासासाठी करायची. त्यामुळे मला हे प्रतीकच वाटतंय की इतक्या संस्थांनी एकत्र येऊन कार्यक्रम करणं. कारण मराठी हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामध्ये जितके आपण एकत्र येऊ तितका त्याला विकासाला अर्थातच वेग येईल, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मराठी भाषा, बलस्थाने आणि आव्हाने असा विषय मी घेतलाय. मुळात भाषा कोणतीही तिला 2 पैलू असतात, एक व्यक्तिगत आणि सामाजिक. साधारणतः आपण जेव्हा शिक्षणासाठी भाषा हा विचार करतो तेव्हा तिथे सामाजिक पैलू जास्त आपण लक्षात घेतो. आणि त्यातही मुख्यतः भाषा ही साधन आहे, म्हणजे विनिमयाचं साधन आहे, संपर्काचं माध्यम आहे, आपल्या अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं. याचा जास्त विचार केला जातो आणि तो योग्यच आहे, कारण भाषा ही एक सामाजिक संस्थाही आहे. त्याही पलीकडे तिला आणखीनही काही स्थान आहे की आपण स्वतःशी जे बोलतो तेही भाषेतच बोलतो. म्हणजे भाषा ही आपल्या अमूर्त चिंतनाचं माध्यम आहे. आणि या अंगाने आपण भाषेचा विचार फारसा करत नाही. म्हणजे चिंतनासाठी भाषा, स्वतःशी बोलण्याच्यासाठी भाषा कशी आत मुरली पाहिजे या अंगाने आपण फारसं लक्ष देत नाही, असं मला एक जाणवतं. तो एक असा अलक्षित असा एक प्रांत आहे भाषेच्या बाबतीतला. आणि दुसरं म्हणजे भाषा जशी साधन आहे त्याचबरोबर ती आशय द्रव्यही होते. म्हणजे सर्जन जेव्हा भाषेमध्ये होत असतं वेगवेगळ्या प्रकारचं, तेव्हा तिथे ती भाषा स्वतःच आकार घेत असते, आकार बदलत असते, भाषेतूनच काही घडत असतं.
हे भाषेचं जे आशय द्रव्य सर्जनाचं जे रूप आहे त्याचाही स्वतंत्रपणे विषय म्हणजे विषय अभ्यासक्रमात असतो असं मला वाटत नाही. म्हणजे सर्जनाची भाषा ही सुद्धा एक अभ्यासक्रमातला विषय असण्याची गरज आहे, कारण ती खूप नाना रूप धारण करते जर तुम्ही विचार केलात तर. तेव्हा असे काही भाषेतले अलक्षित प्रांत अजूनही आहे आणि त्याच्याविषयी आणखीन मी नंतरही बोलतेच आहे, पण सुरुवातीला मला हे सांगावंसं वाटतं. आता मराठीची बलस्थानं काय आहे? 21वं शतक जे उजाडलंय त्यामध्ये जागतिकीकरणाच्या काळामध्ये अनेक भाषा संकटात येत आहेत. अनेक भाषांचं म्हणजे भारतातल्या अनेक प्रादेशिक भाषांचं सपाटीकरण होत आहे हे आपण ऐकतो आहोत. हा मोठा असा एक म्हणजे आघात आहे भाषांच्या सगळ्या अस्तित्वावर होणारा. या डिजिटल युगामध्ये आणखीन काय होत आहे, तर भाषेकडे पाहिजे दृष्टीच फार बदलत चाललेली आहे. त्यामध्ये कुठेतरी एक असा जो रेटा आहे इंग्रजीच्या कडे झुकणारा, त्यामुळे भाषेचा आशय विश्व हे संकुचित होत चाललंय. तिची शब्दसंपत्ती बदलत चालली, विस्मरणात जात चालली, असे खूप आघात भाषा सहन करते. अशा वेळेला मला नेहमी प्रश्न पडतो की आपण आपली भाषा म्हणूनच फक्त मराठी टिकली पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे असं म्हणतो आहोत, की तिला आणखीन काही बलस्थानं आहेत? म्हणजे केवळ आपलेपणा हा काही मुद्दा होत नाही वैचारिक दृष्ट्या, नाही का? तर मराठीमध्ये असं काय आहे की जी टिकवली पाहिजे, ती तिच्यात टिकण्याजोगं आणि टिकवण्याजोगं काय आहे हा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एखादी भाषा टिकली पाहिजे त्यामध्ये केवळ आपलेपणाच्या पलीकडे काही वैचारिक मुद्दे आहेत की नाही हा प्रश्न आहे. मग आपण जरा थोडासा फार नाही अगदी 13व्या शतकाच्या कडे जरी गेलो तरी लक्षात येईल की मराठी ही फार जुनी भाषा आहे. म्हणजे आता अभिजात करण्यासाठी जे सगळे निकष दिलेले आहेत ते तिने पार केले, पूर्ण केले आहेत. त्याचा सगळा पुरावा तयार आहे हे आपल्याला माहितीच आहे. मला एक वसंत बापटांची एक कवितेतल्या ओळी आठवत आहेत. त्यांनी म्हटलंय की जय अमुची प्राकृत वाणी, जय सप्तशतीतील गाणी, जय संत कवी, जय पंत कवी, जय तंत कवी रसदार. पहिली सुरुवात केली जय अमुची प्राकृत वाणी. म्हणजे आपण पुरावे नंतर काढले, पण त्या सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रीय प्राकृत आणि मराठी अशी ती सरळ परंपरा आहे. आणि त्या इतक्या प्राचीनतेमुळे तिच्या मराठीमध्ये जी समृद्ध मौखिक परंपरा आहे त्यामधनं लोकसाहित्य जे आहे त्यामध्ये जीवनानुभवांची खाण आहे. म्हणजे प्राचीनता ही केवळ प्राचीनता म्हणून महत्वाची नाहीये, तर त्या परंपरेमध्ये जो गाभा आलेला आहे त्यामुळे मौखिक परंपरेचा तो श्रीमंत आहे, अनुभव संपन्न आहे. 13व्या शतकातल्या म्हणजे मी सगळा इतिहास नाही सांगत, पण तुमच्या लक्षात येईल की 13व्या शतकामध्ये आपल्याकडे जी चळवळ झाली, संत साहित्य ही एक चळवळ आहे, लोक चळवळ असं मला वाटतं. की नुसतं म्हणजे केवळ वाङ्मयाच्या इतिहासातला एक टप्पा नाहीये. आपल्या भाषेचं नाव तेव्हा मराठी होतं हेही आपल्याला माहिती. ती महारहाटी होती जणू काही. म्हणजे एक प्रकारे ती मोठा असं रहाटी म्हणजे व्यवहार, मोठा व्यवहार सांभाळणारी लोकभाषा होती ती. ती साधी भाषा नव्हतीच ती. त्या काळात जर इतक्या उत्कृष्ट कलाकृती निर्माण झाल्या असतील तर ती तेव्हा जन्मलेली नाही, त्याच्या कित्येक वर्ष आधी ती जन्मलेली आहे, ही वस्तुस्थितीच आहे. आणि म्हणून तर ती महाराष्ट्रीय प्राकृत पासूनची समृद्ध परंपरा आहे. आता या लोकभाषेला ज्ञानभाषेची प्रतिष्ठा मिळण्यासाठी चळवळ ह्या सगळ्या संत मंडळींनी केली आहे. त्यामध्ये वारकरी संत परंपरा आहे, महानुभाव संत परंपरा, साहित्याची परंपरा आहे. या सगळ्या मंडळींनी मराठीला आपल्या धर्म तत्वज्ञानाची भाषा म्हणून तिला स्वीकारलं. आणि हे एक प्रकारचं बंड होतं त्या काळाच्या दृष्टीनं. कारण कोणतीही लोकभाषा ही ज्ञानभाषा कधी ठरेल तर त्या काळचा निकष होता की त्यात धर्म तत्वज्ञान सांगता आलं तर, त्या काळचा निकष होता. आणि धर्म तत्वज्ञान सांगायला आमची भाषा आहे समृद्ध आणि सक्षम, हे त्या सगळ्या पंथांनी, वारकरी पंथ, महानुभाव पंथ यांनी तिला स्थान देऊन हे सिद्ध केलं. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ती लोकभाषा होती, ती ज्ञानभाषा पण झाली. अजून एक पुढचं पाऊल आपल्या लक्षात येतं. नंतर असं दिसेल की शिवाजी महाराजांच्या काळात राजव्यवहार कोश निर्माण करून तिला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणजे हेही फार महत्वाचं आहे. म्हणजे हा लोकचळवळीचा जो रेटा आहे तो सतत तिच्या मागे होता. म्हणजे तिच्यातली सांस्कृतिक ऊर्जा किती खोल आहे, किती भक्कम आहे. ही सांस्कृतिक ऊर्जा भाषेला फार महत्वाची आहे. भाषा ही काही एका व्यक्तीची नसते, ती समूहाची असते. लोकांच्या मनात ती वास करत राहिली पाहिजे इतकी ते महत्वाची असते. आणखीन एक असं लक्षात येईल
की हे जे आपलं संत साहित्य आहे ते इतकं जबरदस्त आहे की किती शतकं होऊन गेली तरी ते आपल्याकडेच नाही तर जगभर गेलेलं आहे, पोहोचलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची अनेक भारतीय भाषात भाषांतर झालेली आपल्याला माहितीच आहे. संत तुकारामांचे अभंग हिंदी, बंगाली या भारतीय भाषांमध्ये तर गेलेच आहेत, पण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश अशा भाषांमध्ये पण गेले. आणखीनही असतील काही. मला सांगायचं आहे की हे फार महत्वाचं आहे. अशा प्रकारचं म्हणजे 13व्या शतकामध्ये अशा प्रकारचं साहित्य ज्या भाषेला आहे ती भाषा केवढी श्रीमंत असणार आहे की जी आजही आपल्या जगातल्या अनेकांना जवळची वाटते. इतकं तिच्यात काहीतरी सांगण्याजोगं आहे. दुसरं असं की त्या काळातल्या आपल्या ज्या संत कवयित्री आहेत त्या आजच्या स्त्रीवादाला जवळच्या वाटतात. ती जन्म म्हणून न भावे उदास, जेव्हा संत जनाबाईंचा हा उद्गार आजच्या स्त्रीवादी मंडळींना आपला वाटतो, आपल्याशी नातं जोडणारा वाटतो. किंवा काठी उघडा ज्ञानेश्वरा ही मुक्ताबाईंनी सांगून टाकलं त्या काळात. काय म्हणजे उपदेशाची काय, अध्यात्माची काय तिची ताकद असेल. हे सगळं जे काही वैभव आहे हे आत्मानुभवातून आणि जीवनाच्या अनुभवातून आलेलं वैभव आहे. आणि हे ज्या भाषेमध्ये आहे, व्यक्त झालेलं आहे, ती भाषा नक्कीच टिकून राहण्याजोगी आहे. ती जगाला काहीतरी देण्याचं तिच्यात सामर्थ्य आहे. हे आपण महत्वाचं मानलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा म्हणजे मराठी ही महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतांमध्ये सुद्धा जुन्या काळात बोलली जाणारी एक महत्वाची भारतीय स्तरावरची भाषा होती आणि आजही आहे. म्हणजे ती केवळ महाराष्ट्रापुरती नाहीये, फक्त प्रांताची मर्यादा तिला नव्हती आणि नाही, हेही फार महत्वाचं आहे. आता आजच्या दृष्टीने विचार केला तर लोकशाहीचं अधिष्ठान काय, तर वाद परंपरा. वाद परंपरा ही लोकशाहीचं अधिष्ठान आहे. डॉक्टर अमर्त्य सेन यांचं पुस्तक तुम्हाला माहिती असेल, द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन म्हणून. ह्या पुस्तकात त्यांनी भारतीय समाजाचा या दृष्टीने विचार केलाय की लोकशाहीच्या विकासासाठी कशा प्रकारे भारतीय संस्कृतीत काही गोष्टी आहेत, पण त्यात मराठीच्या वाद परंपरेचा उल्लेख नाही. पण मला तो करावासा वाटतो, कारण मराठी इतके मध्ये जसे वाद झडले ना तसे कोणत्याच भारतीय भाषांमध्ये झडलेले नाही. म्हणजे मराठी ही त्या वाद परंपरेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. इतकंच काय, उद्योतन सुरीच्या कुवलय माला या ग्रंथात त्या काळात सांगितलंय की दिन्नले गहिल्ले उल्लविरे तत्तमर हट्टे, दिले घेतले रोखोक म्हणणारे ते मराठी. म्हणजे तिथूनच एक अशी सळसळती वादाची तेजस्वी परंपरा, अशी खुमखुमी सतत बौद्धिक क्षमता आपली व्यक्त करण्याची एक आहे. त्या भाषेतच आहे, ती रोग आहे एक प्रकारची. आता हा जो संवेदन स्वभाव आहे भाषेचा, हा फार महत्वाचा आहे. भाषा म्हणजे काही निर्जीव गोष्ट नसते काही, तिच्यात एक सळसळ असा संवेदन स्वभाव असतो, तेज असतं. ती स्वतः आकार घेत असते, संकल्पना निर्माण करत असते. भाषा सुद्धा भाषा आणि संस्कृती म्हणून संकल्पना निर्माण होत असतात. संकल्पना कशा आयात केलेल्या नसतात दरवेळेला. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास असं नमूद केलाय की तुम्हाला माहितीये की टिळक आणि आगरकरांचे वादविवाद काय गाजलेले आहेत, प्रचंड गाजलेले आहेत. आणि आगरकरांनी तर म्हटलंय की विचार कलहाखेरीज काहीही होत नाही, माणसाच्या सुखाची वृद्धी विचार कलहाखेरीज होत नाही असं म्हटलंय. आणि त्या वाङ्मयाच्या इतिहासात असं म्हटलंय की या वादापायी महाराष्ट्रातील विचारवंतांचा जेवढा शक्तिपात झाला तेवढा इतर प्रांतात झालेला दिसत नाही. फार महत्वाचं आहे. काय म्हणजे ताकदीची भाषा आहे. आता हे मी मगाशी सांगितलं की टिळक आगरकरांचा राजकीय सामाजिक आणि नासी फडके आणि खांडेकरांचा कलावाद जीवनवाद, तो पण तितकाच म्हणजे जेवढा जोरकस वाद आहे. साहित्य, संस्कृती, नंतर सौंदर्यशास्त्र, कलातत्व या सगळ्यांचा विचार करायला लावणारा असा वाद आहे. आणि हे वाद आपल्याकडे झडले आहेत. तेव्हा एक अशी रसरशीत जीवनेच्छा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा तळ शोधायची इच्छा, ही या भाषेमध्ये असलेली शक्ती आहे. आता माणसाची व्याख्याच मॅन इज अ रॅशनल ॲनिमल, नाही का. म्हणजे विचार करता येणं, तो व्यक्त करणं ही माणसाची जर खरी ताकद असेल तर अशा प्रकारची वाद परंपरा हे म्हणजे अशी असलेली भाषा ही अर्थातच आजच्या युगाला शोभेशी आहे, हे सांगायलाच नको. तेव्हा लोकशाहीचा आत्मा जपणारी अशी ही भाषा आहे असं मी एका वाक्यात म्हणेन. दुसरं म्हणजे की ईश्वर विषयक संकल्पना. मी म्हंटल की भाषा आणि संस्कृती मिळून संकल्पना निर्माण होतात. या संकल्पनांची निर्मिती काय झाली आहे, किती झाली आहे, किती ताजी आहे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे संस्कृती हा शब्द आपल्याकडनं बंगालमध्ये जातो, हे लक्षात घ्या. नंतर
संकल्पना न्यायमूर्ती रानडे प्रार्थना समाजाच्या निमित्ताने ती संकल्पना वेगळ्या प्रकारे काळानुरूप बदलू पाहतात. महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक सत्यधर्माच्या निमित्ताने तिला पुन्हा वेगळा आकार देतात. हे सतत चालूच आहे. म्हणजे ईश्वर संकल्पना ही कशी ताठर ठराविक नाही, तर ती लवचिक आहे, काळानुरूप बदलली पाहिजे. याचा तुम्हाला कितीतरी पुरावे मिळतील. कवितांमध्ये मिळतील, इतरही लेखनामध्ये मिळतील. सुशिलेचा देव आठवा, भाम जोशींची कादंबरी, किती अशा प्रकारचं तात्विक चिंतन हे या भाषेमध्ये सतत घडत आलेलं आहे. तेव्हा नवकाव्यात बासी बर्डेकर आठवतील तुम्हाला, अगदी नंतर विंदा आठवतील, त्याच्या आधी गोविंदाग्रज आहेत, माधव जुलियन आहेत. सगळ्यांनी अभंग किती वेगळ्या प्रकारे लिहिलेत. जुलियनांचे फटकळ अभंग आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणजे अभंग, पण ते बदललेत काळानुरूप. म्हणजे परमेश्वर कल्पना ही हा स्वयंप्रेरित शोध आहे. अशा भूमिकेतनं ती संकल्पना येत जाते आणि ती अतिशय निर्भीडपणे व्यक्त होते. हे या भाषेचं सामर्थ्य आहे असं मला वाटतं. ते गोविंदाग्रजांचे अनामिकाचे अभंग, जुलियनांचे फटकळ अभंग, बर्डेकरांची नाठाळ अभंग गाथा, विंदांचे आततायी अभंग चालूच आहे. म्हणजे ही एक सतत विचार करण्याची प्रक्रिया ताजी असणं आणि ती व्यक्त करायला भाषा समर्थ असणं, हे दोन्ही जिवंतपणाचं लक्षण आहे समाजाच्या एकूण प्रज्ञा आणि प्रतिभेचं. आणि ही जी प्रगल्भता आहे ही फारच कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. तेव्हा हे माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं असं आहे. आता भाषेची प्रभाव क्षमता, म्हणजे आपली भाषा म्हणून ती टिकली पाहिजे हे म्हणणं फारच म्हणजे त्याला काही तात्विक आधार नाही. माझी भाषा म्हणून ती टिकली पाहिजे तर ठीक आहे असं मला वाटणं स्वाभाविक आहे, पण ती भाषा म्हणून का टिकली पाहिजे तिच्यात प्रभाव क्षमता आहे. म्हणजे काय, नेहमी आपला विचार हा दुसऱ्यांच्या तुलनेने आपण करू शकलो पाहिजे आणि मग आपल्याला आपली स्वतःची ओळख पटते. म्हणजे आपल्यातल्या ज्या जागा आहेत महत्वाच्या त्याची नव्याने ओळख पटते आणि आपलं सामर्थ्यही कळतं, मर्यादाही कळतात, दोन्ही आहे. आता किती तुझी उदाहरणं सांगावीत. मोरो केशव दामले यांचं जे शास्त्रीय मराठी व्याकरण आहे ते लेखन वाचून त्याच्यामुळे हिंदीतल्या व्याकरण विषयक लेखनाला प्रेरणा मिळाल्याचं नमूद केलेलं आहे. व्याकरणापासूनच आहे. साहित्याचं तर बोलाच. आता साहित्यात तुम्हाला दिसेल की चंद्रकांत पाटील यांनी हिंदीत अनुवादित आणि संपादित केलेलं सूरज के वंशधर हे जे पुस्तक आहे त्या हे सर्वदूर पोहोचलंय आणि भारतभर एक दलित साहित्य त्यातून चळवळ अशी सुरू झालेली आहे. कितीतरी दिसेल तुम्हाला की दलित साहित्याचे जे आणि लेखकांच्या आत्मचरित्रांचे अनुवाद झाले इतर भारतीय भाषांमध्ये आणि त्यातून जी चळवळ इतर भारतीय भाषांमध्ये गेल्याचं उल्लेख आहे. दामोदर खडसे यांनी स्वतःच बाबूराव बागुल, दया पवार, अर्जुन डांगळे यांच्या कलाकृतींचे अनुवाद केले आणि त्यांनी असं म्हटलंय की या साहित्यामुळे हिंदी लेखकांना विचार करायला उद्युक्त केलं आहे असं त्यांचं निरीक्षण आहे. दामोदर खडसे यांचं डॉक्टर, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपली भाषा ही भाषा म्हणून श्रेष्ठ आहे, ती प्रभावक्षम आहे. इतकंच कशाला, हे जे तुम्हाला माहितीये की आत्मचरित्र स्त्रियांचं, त्यामध्ये आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे रमाबाई रानडे यांचं जे आत्मचरित्र आहे ते वाचून जानकी देवी बजाज यांना हिंदी भाषेत आत्मचरित्र लिहायची प्रेरणा मिळालेली. म्हणजे असे काही वेगवेगळे फॉर्म्स, साहित्य प्रकार सुद्धा मराठीतून इतर भाषांकडे गेले. हे जे सामर्थ्य आहे ना भाषेचं, काय म्हणूया, भाषेची आंतरिक शक्ती सांगणारे ते फार महत्वाचे आहे. तेव्हा मराठीची शक्ती आणि प्रभाव क्षमता हे दोन्ही मुद्दे फार महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आता ही भाषा अशी शतकानुशतक आहे, तिने अनेक आघात सोसलेत. म्हणजे मी नेहमी भाषेसाठी डार्विनचा उत्क्रांतीवाद जो आहे ना ती थिअरी लावू इच्छिते की शेवटी काय टिकण्याजोगं आहे ते टिकणार ना उत्क्रांतीवादाच्या दृष्टीनं. मग भाषेमध्ये आमच्या रोग आहे की ती सिद्ध झाली आहे. संस्कृतशी तिने झगडात गेला, संघर्ष, आणि संस्कृतला तोंड देत देत त्यातले काही शब्द आत्मसात करत ती आहे. नंतर इंग्लिशचं, हिंदीचं, अशा प्रकारचं जे तिच्यावर ते आक्रमण म्हणतो आपण, प्रभाव, आक्रमण काही म्हणा, होच राहणार. भाषा एकमेकांना अशा प्रकारे त्यांचं नातं वेगळ्या प्रकारचं असणार. पण ते करताना तिच्यात एक प्रतिकार शक्ती आहे, रग आहे. नुसती शक्ती पुरत नाही, प्रतिकार शक्ती पण असावी लागते. तेव्हा ती त्याप्रमाणे ती लवचिक होते काही वेळेला. म्हणजे टिकण्यासाठी लवचिकता, अनुकूलन असावं लागतं की नाही. मराठी भाषा लवचिक झाल्याची उदाहरणं आहेत. तुम्हाला व्याकरणाचे नियमच बदलले की आपण
1962 साली, हो की नाही? म्हणजे काळानुरूप तिच्यात बदल व्हायला हवेत हे आपण स्वीकारतो, लवचिक होतो. दुसरे शब्द स्वीकारतो दुसऱ्या भाषांमधले जे योग्य आहेत ते, जे आपली ते कमी पडतो. ही लवचिकता ही आवश्यकच असते. आणि हे टिकण्यासाठीच तिचं प्रतिकारक्षम रूपातलं जे सामर्थ्य आहे तेही मला फार महत्वाचं वाटतं. मराठी भाषेचं अजून बलस्थान म्हणजे या भाषेसाठी एखाद्या शिलेदारासारखं काम करणारे, झोकून देऊन समर्पित भावनेने आयुष्यभर काम करणारे इतके लोक आहेत. त्याची नावं घ्यायला तरी खूप वेळ लागेल. ज्ञानकोश का डॉक्टर केतकर, एकटा माणूस काम करतो. दाते कर्वे कोश, किती खंड आहेत शब्दकोशाचे आणि वाक्प्रचार यांच्या कोशाचे, दोघांनी केलंय. आणि ते करताना त्यांनी काय म्हटलंय, वाक्प्रचारांचा एवढा मोठा कोश कोणत्याही भारतीय भाषेत नाही. पुन्हा बघा, म्हणजे केवढं तिचं वेगळेपण आहे. ती साधी भाषा नाहीये, जतन करण्याजोगं तिच्यात काहीतरी आहे. तो वारसा आहे, अंगभूत क्षमता आहे. आणि तरीही आपण जर दुर्लक्ष केलं तर मग ती भाषा आपल्याला क्षमा करणार नाही, किंबहुना आपणच स्वतःला क्षमा करू शकणार नाही असं मला वाटतं. इतकंच काय, मी म्हणेन मराठीचं अजून एक बलस्थान म्हणजे आजही ज्यांना अनेक उत्कृष्ट इतर भाषा उत्कृष्ट येतात आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव आहे असे कित्येक लोक मराठीतून लिहितात. त्यांना काही म्हणजे कारण नाहीये मराठीतनं लिहायचं. डॉक्टर जयंत नारळीकर आहेतच, अरुण खोपकर आहेत, आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे. अनुनाद त्यांचं आठवेल तुम्हाला. किती त्या भाषेविषयी किती सुंदर लेखन आहे. नंतर डॉक्टर विजया मेहता, कितीतरी तुम्हाला दिसतील. असे अनेक तुम्हाला दिसतील की ज्यांना इतर भाषा अवगत आहेत पण ते मराठीतून लिहितात. म्हणजे नारळीकरांचं पुस्तक एक मराठीत आधी आलं आणि मग इंग्रजीमध्ये अनुवादित झालं. इतका मराठी विषयीचा आपलेपणा आणि जवळीक आहे की ती माझी भाषा आहे, हेही फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आता असं असून सुद्धा आज केवळ वारशावर टिकून राहणं शक्य नाही. आज आपणही हातपाय हलवले पाहिजे, कारण आज तिच्या पुढे खूप आव्हानं आहेत. आणि ही आव्हानं काळामुळे आलेली आहेत बदलत्या, आणि ती काय आहे त्याचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. त्या आव्हानांना तोंड कसं द्यायचं तर विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. मी सध्या कवितांचा अभ्यास करते आणि त्यात मला म्हणजे लक्षात येतं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काय आव्हान आहे. मुख्यतः इंग्रजी माध्यम हे सगळ्या समाजाने जवळजवळ स्वीकारलंय असं अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे खूप म्हणजे मराठी ही पुढच्या पिढीला कितपत येणार वाचता लिहिता, ह्या सगळ्या परंपरेचा म्हणजे वारसा जपण्या इतपत ती पुढची पिढी सक्षम होणार की नाही, हा एक प्रश्न आहे की त्याच्याविषयी आपल्याला विचार करायला पाहिजे. रफिक सूरज यांचा सोंग घेऊन हा पोर असा एक कविता संग्रह आहे आणि त्यात एक सिंड्रेला नावाची कविता आहे. कवितांची उदाहरणं मी का देते तर कविता हा असा साहित्य प्रकार आहे की त्यात भाषेमध्ये डूब घ्यावी लागते. इतर प्रकारामध्ये भाषा पृष्ठभागावरची चालते, तिच्यात एवढी येऊन सुद्धा चालतं, पण कवितेसाठी तुम्हाला भाषेत खूप खोल उतरावं लागतं तरच तुम्हाला कविता लिहिता येते. चांगली कविता म्हणजे लिहिता. तर त्या त्याने सिंड्रेला या कविता त्यांनी म्हटलंय, म्हणजे तुम्हाला एक चित्र दिसेल की काय आहे की तो आता बरा लिहू लागलाय A to Z ची अक्षरं. पुढची पिढी चौरेगी वहीत बरोबर स्पेस सोडून आता उघडत जाईल त्याच्याबरोबर एका नव्या भाषेची अंब्रेला, जी शोधून आणेल त्याच्यासाठी नव्या भाषेतील नवी सिंड्रेला. दुःख वाटते त्याला आपली म्हणजे कवीला आपली आठवण येते आणि त्याला चित्र घरातलं आहे पण तो काही करू शकत नाही. त्यांनी असं लिहिलंय, त्याच्या या अभ्यासाच्या धुडगुसीवर त्याची आई जाम खुश आहे. त्या खुशीतच ती देते बोर्नव्हिटाचा गरम पेला कॉम्प्लॅन बॉयला मायेने डोक्याला कुरवाळत. हे घरोघरीचं चित्र जवळ आहे. म्हणजे आजच्या या सगळ्या म्हणजे काय म्हणूया सोशल मीडिया ह्याचा प्रभाव आहे, जागतिकीकरण, डिजिटल क्रांती, ह्यामुळे इंग्लिश हीच एकमेव भाषा की जी आपण शिकली पाहिजे असा समज झालेला आहे. आणि त्यामुळे पालकच बऱ्याच वेळेला मुलांना मराठी माध्यमाकडे टाकत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांचं सगळं जे भरण पोषण आहे भावजीवनाचं ते फार महत्वाचं असतं. ते आता मराठीतून होत नाहीये. त्यांना लिहिणं वाचणं कठीण जातंय मराठी. आणि मग ही एवढी सगळी जी परंपरा आहे तिथं काय व्हायचं हा प्रश्न आपल्याला सतावतो. आता ह्याला उत्तरं काय शोधायची तर ती आव्हानं आपल्याला नीट समजून घेतली पाहिजेत नाही का.
काय असतं, भाषेत शब्द येणार वेगवेगळे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आणि लवचिकता अशी असावी लागते टिकून राहण्यासाठी, किमान अनुकूलन, नाही का? पण भाषेची एक संरचनात्मक घडण असते, एक लकबी असतात अंगभूत अशा, वाङ्मयीन परंपरा आहे, तिथं चिकित्सक आकलन करण्याची क्षमता आहे, ह्या गोष्टी तरी टिकून राहिल्या पाहिजेत. त्यासाठी काही जे काम करायचे ते शिक्षकच करणार आहेत. त्यामुळे मी शिक्षकांकडे फार आशेने बघते. आणि या सगळ्या कालखंडात कोरोनाच्या अनेक शिक्षकांनी, म्हणजे शालेय स्तरावरच्या शिक्षकांनी सुद्धा, म्हणजे तुम्ही तर करताच आहात काम, त्यांनी सुद्धा खूप कष्टाने हे तंत्रज्ञान शिकून हे कार्यक्रम असे केलेले आहेत. आणि हे या वळणावर सुद्धा मराठी पोहोचली पाहिजे, आपल्या मुलांपर्यंत नवीन विचार पोहोचले पाहिजेत, अशी धडपड केली आहे. हे मला एक त्यातल्या त्यात अतिशय दिलासादायक वाटतंय, याचाही मला उल्लेख केला पाहिजे. आता आता आज जे विद्यार्थी समोर शाळांमध्ये वगैरे येत आहेत, त्यांना प्रमाण मराठी भाषेची शिदोरी मिळालेली असेलच असं नाही म्हणून. त्यामुळे आज शिक्षकांपुढे आव्हान काय आहे, त्यांना भाषाही शिकवायची आणि साहित्यही शिकवायचं, दुहेरी आहे. आधीची काय होतं, भाषा आलेलीच असे आणि मग साहित्य शिकवायचं होतं. आता भाषाही शिकवायचे, आणि भाषा शिकवणं हे फार स्वतंत्र अशा प्रकारचं काम आहे. याच्याविषयी आपण अजून खरे म्हणजे फार खोलात विचार केला नाही असं मला वाटतं. आपण काय करतो, असे कुतूहल केंद्री अशा प्रकारच्या भाषेचा अभ्यासक्रम शालेय म्हणजे अगदी प्राथमिक स्तरावर हवा. मी जे भाषेची भिंगरी असं पुस्तक लिहिलंय ते काही म्हणजे अभ्यासक्रम म्हणून नाही लिहिलेलं, मी ते कथा गोष्टी रूपच लिहिलंय. पण त्यातून मी अशा प्रकारचं माझं जे डोक्यामध्ये नमुना आहे त्या दृष्टीनं काही मी लेखन केलंय की मुलांना कुतूहल केंद्रीच असं लेखन पाहिजे. त्यांना व्याकरणाचा धाक दाखवून आणि हे चूक आहे असे शिक्के मारून शिकवून उपयोग नाही. त्याचं कारण काय होतं, तर उलट मुलांच्या चुकांचा सर्जनशील शोध घेतला पाहिजे. त्यातून आपल्याला आपल्या भाषेचाही शोध लागतो नव्याने, की अरे खरंच की भाषेत चकवे आहेत, ते चकवे आपल्यालाही कधी कळलेच नव्हते, कारण आपल्याला भाषा येत होती असं वाटतं. पण तेच चकवे जेव्हा तिऱ्हाईच्या नजरेने भाषा बघणारे येतात, की त्यांना काही भाषेचं काही माहितीच नाही, लहान मुलांना भाषा माहितीच नसते ना, मग त्यांना ते चकवे बरोबर जाणवतात. अशी ती सगळी गंमत आहे. तेव्हा ह्यासाठी खूप कष्ट परिश्रम घ्यायला पाहिजे, हे पहिलं आव्हान आहे. आता ह्यात काय घडतंय, भाषेविषयी आणि भाषा शिक्षकाविषयीचा जो दृष्टिकोन आहे ना, तो समाजाचा बदलायला पाहिजे. भाषा शिक्षक हे सन्माननीय पद व्हायला पाहिजे, समाजाला वाटायला पाहिजे. की मी भाषा शिकवतो हे फार महत्वाचं आहे. कारण भाषा शिक्षकाला सगळंच यायला पाहिजे. किती गोष्टी त्याच्यावर आहेत खरं म्हणाल तर. तुम्हाला अनेक शास्त्र यावी लागतात, त्याचा सोडा एखादा विषय समजावून देताना. पण त्याचबरोबर तुम्हाला असं दिसेल की भाषा शिक्षक हा जाणकार वाचक हवा, तो सर्जनशील शिक्षक हवा, तो संवेदनशील माणूस हवा, आणि तो भाषेचा कार्यकर्ताही हवा. सगळ्या या भूमिका त्याच्यामध्ये एकवटलेल्या असायला हव्यात, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे शिकवलं आणि संपलं, 45 मिनिटाशी काम माझं संपलं, अशा प्रकारच्या वृत्तीतून आज मराठी भाषा जर तुम्हाला जोपासायची असेल तर चालणार नाहीये. इतकं हे आव्हान अतिशय खडतर आहे. तेव्हा भाषा शिकवण्याची, साहित्य शिकवण्याची दोन प्रकारची उद्दिष्ट असतात. एक तात्कालिक उद्दिष्ट असतं की जो पाठ नेमून दिलाय तो शिकवायचा, त्याची प्रश्नांची उत्तरं मुलांना आली पाहिजे. आपल्याही म्हणजे पुढेही दिसतं आपल्याला हे. पण तात्कालिक उद्दिष्टांबरोबर एक दूरगामी उद्दिष्ट असतं शिक्षण शास्त्रामध्ये, आणि ते जे दूरगामी उद्दिष्ट असतं ना, ते आता जास्त महत्वाचं आहे. आणि ते दूरगामी उद्दिष्ट म्हणजे काय, तर कुठेतरी त्याच्या व्यक्तिमत्वाचा पाया आपल्याला घडवायचा आहे. त्याच्या भावजीवनात मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी साहित्य हे कुठेतरी आत त्याच्या मनात कायम राहील अशी त्याची घडण करायची आहे. हे दूरगामी उद्दिष्ट आहे. तेव्हा आज काय झालंय, आपली प्रश्न पद्धती सुद्धा कशी असते, तर त्यामध्ये हो की नाही अशा प्रकारचे प्रश्न असतात शालेय पातळीवर. आणि त्यामुळे भाषेचा जो विस्तीर्ण अवकाश आहे ना, तो गुदमरतोय कुठेतरी. भाषा ही खूप तुम्हाला म्हणजे स्वतःशी जर चिंतन करायची भाषा टिकवायची असेल ना, तर भाषा ही खूप विस्तीर्ण अवकाशातली गोष्ट आहे. आणि त्यासाठी मग त्या मुलांना सुद्धा त्याची सवय व्हायला पाहिजे ना. नेमक्या 4 प्रश्नांची उत्तरं हो की नाहीची, एका शब्दाची उत्तरं, ह्यातून त्या मुलांचा भाषा विकास कसा होणार, हे सगळे प्रश्न आहेत. आणि यासाठी खूप मेहनत आपल्याला घेण्याची गरज आहे.
आधी एक म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की प्रमाण मराठीपासून ते लांब आहेत त्याच्यासाठी अभिवाचन का त्यांच्या कानावर संस्कार करणं याची फार गरज आहे. म्हणजे आता तंत्रज्ञानामुळे आपण हे करू शकतो. आणि काय आहे की वाचन याच्यापेक्षा भाषा ही बोलली जाणं महत्वाचं असतं. बोलल्यानंतर मग लेखन येतं. आणि त्यामुळे भाषेचा उच्चार म्हणा, कारण उच्चारालाही महत्व आहे. अजूनही आपल्याकडे उच्चारकोश नाही. मुलांना कसं कळणार की हडपसर म्हणायचं की हडपसर म्हणायचं? कसं कळणार? शब्द समोर आहे, कसं कसं कळणार? नाहीच आहे. आता हे सगळं कानावर त्यांच्या आलं पाहिजे म्हणून खूप प्रकारे त्यांना चांगल्या प्रकारचं असं ध्वनिफिती ऐकवणं, उत्कृष्ट साहित्य ऐकवणं आणि त्यातून त्यांचे कान तयार करणं. कारण भाषा कानावाटे मनात रुजते. तेव्हा ते कान त्यांचे आपल्याला तयार, पूर्वी हे काम घरोघरी व्हायचं. पण आता घरामध्ये तसं वातावरण असेल असं नाहीये. घरात वेगळ्याही प्रकारचा संस्कार असू शकतात बोली भाषेचे. ती बोली त्यांनी जरूर जपावी, पण त्याचबरोबर प्रमाण भाषा ही त्यांनी जर आत्मसात केली तर त्यांचं जे लेखन आहे ते आणि त्यांचं नातं एका मोठ्या समाजाशी जोडलं जातं, हेही महत्वाचंच आहे. तेव्हा हे मला एक महत्वाचं वाटतं. बोलींविषयी कुठेतरी न्यूनगंड असता कामा नये आणि त्यांच्याविषयी एक परकेपणाही इतरांना असता कामा नये. त्यासाठी एक निकोप वातावरण तयार करण्याची गरज आहे. बोलींविषयीच काय तर इतर भाषांविषयी सुद्धा असा प्रकारचा एक गंड असता कामा नये. म्हणजे द्वेष किंवा कटुता. यासाठी काय करता येईल? मला तर असं वाटतं की आपण कोश हे जे आपल्याकडचं धन आहे ना, सगळे परिभाषा कोश आहेत आणि ते ह्याच्यावर सुद्धा खुले झालेले आहेत संकेतस्थळांवर. पण ते आपल्या अभ्यासक्रमात येतात का? कोशांवर आधारित अभ्यासक्रमच नाही. अगदी ते शाळेच्या पातळीवरपासून असायला पाहिजे. मुलांनी जर व्युत्पत्ती कोश हाताळला ना, तर त्यांना कळेल की अरे अय्या हा शब्द आपला नाहीये बरं का. रुमाल आपण जवळ घेतो म्हणतो आपला शब्द नाहीये बरं का, फारसी आहे. अरे किती शब्द पोर्तुगीजांकडनं हापूस आंबा आलाय. म्हणजे इतर भाषांमधनं आपल्याकडे आलेले शब्द असतात. हे सहज आहे कारण भाषा नदीसारखी वाहते. त्यामुळे इकडचं पाणी तिकडे जाणारच. हे कळलं तर इतर भाषांविषयीची बुद्धी जी ती निकोप राहील. व्युत्पत्ती कोश आहे. इतर किती प्रकारचे कोश आहेत. हे कोश त्या कोशांवर आधारित जर अभ्यासक्रम तयार केले ना तर ते कोश जरा बाहेर येतील कपाटातनं बंद आणि मग खराखरच ज्ञानभाषा रुळेल. मराठी ज्ञानभाषा म्हणून टिकण्यासाठी केवळ कोश लिहून पुरणार नाही. त्या कोशातले शब्द संज्ञा या पुढच्या पिढीच्या हाती बसल्या पाहिजे. त्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत आणि ते करणं शक्य आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर असे अभ्यासक्रम तयार करणं शक्य आणि आवश्यक आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे आजचा काळ बहुभाषिकत्वाची मागणी करणार आहे. तेव्हा मराठी एके मराठी असा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. इतर कोणतीतरी आणखीन भाषा आली पाहिजे, उत्तम आली पाहिजे, याकडेही आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. हे महत्वाचं. तेव्हा मराठीची तर गोडी टिकवायची आहे आणि मराठीची गोडी टिकवणं हे अगदी विरुद्ध दिशेने पोहण्यासारखं आव्हान आहे. आणि हे काम सगळ्या आपण शिक्षकांनी, म्हणजे आम्ही जरी निवृत्त असलो तरी हे अजूनही असा आमच्या डोक्यामध्ये विचार असतातच. त्यामुळे आमच्यासारख्यांनी आणि तुमच्यासारख्या काम करणाऱ्या आणि शाळा स्तरावर काम करणाऱ्या सगळ्यांसाठीच मोठं आव्हान आहे. काय असतं, छापील भाषा ही नुसती तंतुवाद्यासारखी आहे. तिच्यात प्राण फुगले जातात ती जेव्हा उच्चारतो आपण, बोलतो तेव्हा. आणि त्यामुळे ती बोलताना काय काय घडतं हे खूप सूक्ष्मपणे जर लहानपणापासून कळत गेलं ना तर भाषेची समज येते. आणि हे जे वय असतं शालेय शिक्षणाचं हे इतकं महत्वाचं आहे. मला म्हणजे कुसुमाग्रजांचा दिवस आपण हा भाषा गौरव दिन म्हणतो म्हणून मी त्यांची आठवण सांगते. ती कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेली आठवण आहे की एक दिवस शालेय वयामध्ये त्यांना त्यांचे एक शिक्षक गैरहजर होते आणि दुसरे एक शिक्षक आले आणि भारत आंबे यांची हे कोण गे आई ही कविता, त्याच्यात वाऱ्याचं चित्रण आहे सगळं, खूप सुंदर कविता आहे. हे कोण गे आई ती त्यांनी शिकवली आणि ती इतकी उत्तम शिकवली की कुसुमाग्रजांनी म्हटलंय की कवितेची जादू म्हणजे काय असते हे मला तेव्हा पहिल्यांदा कळलं आणि त्याचा ठसा माझ्या मनावरचा कधीही पुसला गेला नाही. म्हणजे ही कविता ज्या वृत्तात आहे तेच वृत्त कुसुमाग्रजांच्या पहिल्या संग्रहाचं आहे. इतका तो ठसा आहे बघा. म्हणजे त्या वयामध्ये शिक्षकांनी काय आणि कसं शिकवलं हे आयुष्यभर शिदोरीसारखं उपयोगी पडतं आणि त्यामुळे शिक्षक हा फार महत्वाचा घटक आहे.
त्यासाठी खूप उपक्रम वेगळ्या प्रकारचे करता येतील. ते सगळे काही मी सांगायला पाहिजे असं नाही. पण व्याकरण सुद्धा बघा आपण. व्याकरणामध्ये आपण काय करतो ते शब्दशास्त्र या भूमिकेतनं शिकवतो. ते नियम सांगितले की झालं. पण ते नियम पाळताना एखादा प्रयोग इकडून तिकडे जेव्हा बदलतो आपण कर्तरीचा कर्मणी, तेव्हा अर्थात काय बदल होतो हे पण सांगायला पाहिजे, किंवा हे कुठेतरी हे या अंगाने शिकवलं पाहिजे. म्हणजे व्याकरण का शिकायचं, त्यांनी भाषेत काय बदल होतो याचं एक रहस्य कळलं पाहिजे. हे रहस्य शिकवायचं या दृष्टिकोनातनच मुलांना भाषा शिकवली पाहिजे दरवेळेला. नियमांवर नुसतं लक्ष केंद्रित ठेवून नियम यांत्रिकपणे शिकवून भाषा नाही समजणार. त्यातली गंमत कळली पाहिजे. आपल्याकडे अभ्यासचा शब्द मराठीत खूप आहे. मराठीची खास लकब आहे नाही का. कितीतरी शब्द असे पुन्हा पुन्हा येत असतात. पैसा अडका वगैरे सामासिक शब्द तर आहेतच, पण इतरही राजा बीजा. आता गंमत अशी आहे की आपण जेव्हा हे असे शब्द वापरतो ना, ते शब्द काही मध्ये त्यामध्ये सूक्ष्म असा उपहास असतो. तर राजा बीजा यामध्ये केवळ तो अभ्यस्त शब्द नाहीये, एक सूक्ष्म उपहास आहे. असेल राजा बीजा मोठा घरचा. हे कुठेही व्याकरणाच्या पुस्तकात सांगितलेलं नसतं. हे वाचकांना माहिती असतं परंपरेने. पण आजची समोरची जी पिढी तुमची असणार आहे ती इंग्रजी माध्यमातून शिकत असेल, तर त्यांना काही कदाचित घरात हे वळण माहीतच नसेल. त्यांना हे कसं कळणार आहे? म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत. ती भाषा इथून शिकवायची आहे आता आपल्याला. तिचं सगळं जे काही संरचनात्मक वैशिष्ट्य आहे, लकबी आहेत, की मी नेहमी उदाहरण देते की मराठीमध्ये वाघ डरकाळी फोडतो. डरकाळी फोडतोच हवं. वाघाने डरकाळी दिली तर जांभई दिली असं वाटेल. ही जी मराठीची घडण आहे ना, ती जर कळली तर मुलांच्या पण ते लक्षात राहील. पण आपण त्या अंगाने भाषेकडे बघत नाही. आपण अतिशय यांत्रिक पद्धतीने भाषा शिकवत आहोत का, याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. म्हणजे भाषा टिकण्यासाठी तिथं, कारण भाषा शिक्षण हे भाषा संक्रमणाचं मुख्य माध्यम आहे. शिक्षणावर म्हणून मला सगळ्यात महत्व म्हणजे हे द्यावं असं वाटतंय. मला इथे आठवतंय पुढल्यानी एके ठिकाणी पु ल देशपांडे यांनी एके ठिकाणी विडंबन केलंय आपल्या शिक्षण पद्धतीचं. त्यातलं काही भाग अतिशयोक्त आहे, पण एक मार्मिक उदाहरण आहे. त्यांनी असं एक स्वाध्याय दिलाय, तो असा आहे: हत्ती मेला आहे, व्याकरणाच्या सहाय्याने चालवा. आता अशा प्रकारचे म्हणजे टोकाच आहे, पण सांगायचंय काय की कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये एक यांत्रिकता येऊन चालत नाही. तर एक अतिशय चांगली कलात्मक सर्जनशीलता आपल्या शिकवण्यात काय प्रश्न काढण्यामध्ये सुद्धा हवी. हे इतकी ती महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा भाषा शिक्षकाची जागरूकता, व्यासंग आणि सर्जनशीलता, म्हणजे मी त्याच्याकडे जास्त अपेक्षा करते भाषा शिक्षकाकडनं. काही इलाज नाहीये, कारण तोच एक आधारस्तंभ आहे असं मला आजच्या काळात वाटतं आहे. तेव्हा कारण सगळीकडे नुसती हिंदीची बदबाबंदी कुठेतरी स्वयंपाकघरात चालू आहे. हे बनवलं ते बनवलं, हो की नाही. त्यानंतर इंग्रजीत आता असं काही रेट आहे की मनी लॉन्ड्रिंग. आता जिथे भाषेत शब्द आहेत ते आपण का नाही वापरत, इतके अवघड शब्द का वापरतो? की भाषेशी अफरातफर चालली असं मला वाटतं. भाषेत शब्द आहेत ना, मग असे का शब्द वापरतो आपण की जे जसं काही मराठी शब्दच नाहीयेत. आर्थिक गैरव्यवहार आहे, अफरातफर आहे. मग हे मनी लॉन्ड्रिंग वगैरे काय प्रकरण आहे की तेही कळत नाहीये ना, ओके नाही. तेव्हा असं खूपच प्रश्न आहे. मोबाईलवर संदेश सुद्धा आम्हाला रोमन लिपीत हे करावे लागतात, द्यावे लागतात. लिपी आणि भाषा यांचंही घट्ट नातं असतंच की. अनेक नव्या संकल्पनासाठी इंग्रजी शब्द वापरणं ठीक आहे, काही इलाज नाहीये, आपण मान्य करू. पण जिथे शब्द आहेत त्याचं काय? आता काय स्क्रीनला ग्लो येतो, हे काय मराठी आहे? यातनं काहीच नवीन कळत नाहीये. तेव्हा अनावश्यक असे जे इंग्रजी शब्दांचे पर्याय आहेत, याच्या उगाच दिलेले, तर ह्यासाठी असंही एक म्हणजे करता येईल की विद्यार्थ्यांना असं उद्युक्त करायचं की वर्तमानपत्रातल्या भाषेचा असा अभ्यास करा, निरीक्षण करा, आणि त्यात काय खटकतंय आणि काय करता येईल योग्य, दोन्ही. नुसतं खटकतंय ते नाही, योग्य रूप काय देता येईल असंच एक काम, प्रकल्प, असे प्रकल्प देऊन त्याला जागरूक केलं पाहिजे. भाषेच्या वापराविषयी काम त्यांचे सारखे जागे ठेवले पाहिजेत. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं म्हणजे मुलांना सामाजिक सुसंवादासाठी भाषा आहे याचं एक भान दिलं पाहिजे. म्हणजे भाषा आहे म्हणून भांडता येतं हा एक आहे भाग, पण
वाद घालणं बौद्धिक वेगळं आणि सामाजिक सुसंवादासाठी भाषा आहे याचं भान घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि तेही काम आज आपल्याला केलं पाहिजे. अलीकडे आणखीन एक मला महत्वाचं असं वाटतं की आपण मराठीविषयी आपल्याला चिंता वाटते जी स्वाभाविकही आहे, पण समाज माध्यमांमध्ये मराठी भरपूर प्रमाणात रुळली आहे हे दिसतं. ते चित्र तसं आशादायक आहे. आणि दुसरं म्हणजे अजूनही मराठीच्या चर्चा विश्वात भाषा हे केंद्र असलेलं भरपूर लेखन येत आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे भाषेविषयीचं चलनवलन चालू आहे. मी त्याची एक दोन उदाहरणं देते. म्हणजे आता तुषार पवार नावाच्या एका तरुण मुलाने भाषा परिक्रमा हे पुस्तक लिहिलंय आणि त्यात भारतीय भाषांच्या स्थितीगतीचा प्रत्यक्ष क्षेत्र भेटीच्या आधारे घेतलेला शोध आहे. असे कार्यकर्ते आहेत आपल्याकडे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्यांना भाषा टिकवायची आहे, स्वतः त्यासाठी ते कष्ट घेतात, काही पाठबळ नाहीये. हे फार महत्वाचं आहे. नंतर विलास कोले यांचा नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह केवढा मोठा कोश आहे. एक एक व्यक्ती असे अजून काम करायला तयार आहेत भाषेसाठी. शब्दांची रोजनिशी सारखं नाटक अतुल पेढे यांनी सादर केलेलं, हे किती म्हणजे भाषा ही अजूनही चर्चा विश्वातलं आपल्या जिवंत असं एक केंद्र आहे. म्हणजे अगदी अरुण टिकेकरांचा अक्षरनिष्ठांची मांदियाळी पासून तुम्हाला अनेक पुस्तकं आठवतील की जी भाषा व्यवहाराविषयी गुंफलेली सुंदर पुस्तकं आहेत की ज्यांना मागणी पण आहे. नितीन रिंढे आठवतील, अनेक आठवतील की ते भाषा आणि साहित्य ह्याविषयी खूप लेखन अजूनही चालू आहे. वाचन म्हणजे आणि त्या वाचनाविषयीचं जे वाचन व्यवहार ज्याला म्हणू आपण, ते केंद्र आपल्या लेखनाचं अजूनही आहे. आता ह्यामध्ये मला असं एका कवितेचा उल्लेख करते मी पुन्हा. कवितेकडे म्हणजे काय आवडते सांगितलं तुम्हाला की म्हणजे भाषा शिक्षक हे पद कसं असायला हवं. मी तर म्हणेन की आजचा भाषा शिक्षक हा लोकशिक्षक बनला पाहिजे. त्याला म्हणजे समाजात एक धुरीणत्व त्याला यायला हवं की नाही ही आमची भाषा आहे आणि ही अशी अशी पुढे गेली पाहिजे, असं नायक व्हायला पाहिजे आजच्या काळात. तरच मराठीची ही जी पालखी आहे त्याला भुई पुढचे येतील आणि तिचा विकास होईल. श्रीधर नांदेडकरांची एक कविता आहे, त्यात त्यांच्या 4 ओळी येते. शिक्षक आहे स्वतः मी आहे, त्यामुळे त्यांच्या मी ओळी सांगते की मी रुजलो तिथे पक्ष्यांना हिरव्या शब्दांनी न्हाऊ घातलं. शिक्षक म्हणून काम करतानाचा अनुभव आहे. मी रुजलो तिथे पक्ष्यांना हिरव्या शब्दांनी न्हाऊ घातलं. मी शिकवलं त्या सगळ्या मुलांच्या स्वप्नात सुरवंट सोडण्याची असहाय धडपड केली. मी शिकवलं त्या सगळ्या मुलांच्या स्वप्नात सुरवंट सोडण्याची असहाय धडपड केली. सुरवंटाची फुलपाखरं होती. म्हणजे सुंदर अशी तळमळ असणारे शिक्षक अजून आपल्याकडे आहेत. अनेक असतील, आपल्याला माहित पण नसतील. खूप आहेत. आणि म्हणजे मी या काळामध्ये अनेक शाळांमध्ये असे आभासी मंचावर का होईना गेले, तेव्हा माणसं झटतात भाषेसाठी. पण त्या सगळ्यांना एकत्र आणणारं असं एक व्यासपीठ हवं. आणि ते आता म्हणून मी तुमच्या 5 संस्थांची एकजुटीचं मला कौतुक वाटलं. आणि असे उपक्रम जेव्हा अशी ताकद एकत्र होते तेव्हा आपोआपच त्याचा कुठेतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आता इतका भाषेविषयी एका बाजूनी ती इंग्लिशच्या प्रभावाखाली आहे, ती आता कोण शिकत नाहीये अशी स्थिती असताना सुद्धा किती मराठीत नवे तरुण कविता लिहितायत. मी त्या सध्या अभ्यासते आहे आणि मला खूप कौतुक वाटतंय की त्यांना अजूनही मराठीतच लिहावंसं वाटतं. अनेकांना इंग्लिशमध्ये उत्तम लिहिता येतं, ते इंग्लिशमध्ये लिहितातही आहे. मग अशी मी अनेक नावं घेतली, त्यामध्ये अजून तुम्हाला भिचकी वही अरुण कोलटकरांचं नाव येईल. काय कविता आहे ताकदीची. ते पण आंतरराष्ट्रीय कीर्तीच आहे, तरी मराठी. तर तर ते सांगायचं असं की हे जे काही आहे सिद्धार्थ तिळवे यांची एक ओळ आहे, आउट ऑफ फोकस होत जाणाऱ्या भाषेत मी कविता लिहित आहे. स्पष्ट त्या जाणीव आहे, आउट ऑफ फोकस होत जाणाऱ्या भाषेत मी कविता लिहित आहे. तरी मी कविता लिहितोय त्याच भाषेत. म्हणजे ही भाषा अजूनही अनेकांच्या भावजीवनात पक्की आहे आणि अशी भावजीवनात भाषा रुजावी लागते. नुसतीच ती ओठावर आहे याला अर्थ नाही. फाडफाड मराठी बोलून उपयोग नाही. नुसतं ती मनात, स्वप्नात आणि प्रत्यक्षात सुद्धा आली पाहिजे, अशी मी म्हणेन. नेणिवेत जाणीवेत सगळीकडे असली पाहिजे ती, तरच ती रुजली जाईल असं दिसेल.
आता त्यासाठी मला आता इथे एक दुसरी एक कविता थोडीशी तुमच्यापर्यंत आणावीशी वाटते. दोभा धामणसकर एक चांगले अतिशय म्हणजे ज्येष्ठ कवी आणि अतिशय गंभीर प्रकृतीचे वृत्ती गांभीर्याने कविता लेखन करणारे कवी, त्यांचं बरेच काही उगवून आलेले असा एक कविता संग्रह तो 2001 चा आहे. म्हणजे म्हणजे हे मी जे म्हणते की इंग्रजी माध्यम वगैरे याला 20 एक वर्ष होऊन गेलेली आहेत. जास्तच झाली असतील वर्ष, 30 एक वर्ष झाली असतील जवळजवळ. आणि त्यामुळे ते पिढ्या बदलतायत हे आपल्याला कळतं. तर त्याचं चित्रण या कवितेत इतकं सुंदर केलंय. कवितेचं नाव आहे दोन दरांच्या टोमॅटोस पासून. हा, त्यातली काही ओळी वाचते. म्हणजे एक अशी टोमॅटो विकणारी बाई आहे की जी निरक्षर असेल अर्थातच म्हणजे, आणि तिच्याकडे काही गिऱ्हाईक हुज्जत घालतायत. आता ती बाई कशी बोलते बघा. भाजी विकणार मराठी बाई माणूस हसत इंग्रजीत म्हणत, नो नो दिस इज 1 रुपी. तिच्या इंग्रजीनं कस्टमरचं छान मनोरंजन. तो मुद्दाम कोऱ्या नवीन नोटा देतो तेव्हा ती खुशीत एक टोमॅटो वर देते, म्हणते नो मनी फ्री. शब्दच येत आहेत पण ती वापरते ते. विनिमयाची भाषा इंग्लिश होत चाललेली आहे या स्तरावर 2001 मध्ये लक्षात येतं. मग ते गिऱ्हाईक तिला जरा अजून अशी गप्पा इंग्रजीमध्ये मारायला म्हणून तिला विचारता प्रश्न आणखीन काय, आणि म्हणत की तुमचा मुलगा नक्कीच इंग्लिश मीडियमला असणार. हा, आणि आता काय घडलंय बघा. तर बाई डोळ्यातील अनावर कड आवरत, इंग्रजीतून शिकणारा मुलगा हल्लीच गेल्याची अपघाती घटना मायबोलीत सांगू लागतात. बाजार उठेपर्यंत गिऱ्हाईक आईचं मुलाचं चरित्र ऐकत राहतं. दोन दरांच्या किरकोळ टोमॅटोज पासून सारं सुरू झालेलं. म्हणजे विनिमयाची बाजाराची भाषा इंग्लिश आहे. भाव अभिव्यक्तीची संवाद आहे, भाव संवादाची भाषा मातृभाषा आहे, ती मराठी आहे. आणि तिथे ताबडतोब ते संवाद जुळतोय आणि तो सगळ्या काळ वेळेचं भान हरपून माणसं एकमेकांशी बोलतात. हे जे काही भाषेचं महत्व आहे की मातृभाषा आपली परिसर भाषा ही आपल्या भावजीवनाची भाषा असते, आणि तशी ती असली तर ते जे आपल्या माणूसपण जे समृद्ध होतं. मग आपण केवळ एक गिऱ्हाईक राहत नाही. जागतिकीकरणाचा रेटा काय आहे ना, तो आपल्याला कायम गिऱ्हाईक करू पाहतो. सारख्या जाहिरातीचा आपल्यावर मारा होतो. संवेदनेत ते शब्द घुसतात नुसते आपल्यासारखे. आपल्या सगळ्या म्हणजे निडवेचा कब्जा घेतला जातो. आपण म्हणजे पर्यटनात सुद्धा आपल्याला हे दाखवा, ते पहा, हे खरेदी करा. म्हणजे आपण तिथे असे मुक्तपणे त्याचा आस्वाद घेणारे राहत नाही, तर आपण एक पुन्हा गिऱ्हाईक असे बनतो. तेव्हा ही बाजारपेठेची भाषा जी असते, बाजारपेठेचं सगळं म्हणजे काय म्हणूया, त्यांचं जे सगळं राजकारण आहे बाजारपेठेचं अर्थशास्त्रावर आधारित, हे तुमच्यातलं माणूस पण जे एक सुसंस्कृत मनुष्यत्व आहे की जे भाषेतनं फुलारतं. भाषेमुळे तुम्हाला ती तुमची जी मूलभूत गरज आहे मनुष्यत्वाची ती जागी झालेली असते. अन्न वस्त्र निवाऱ्याच्या पलीकडचं जे माणूस पण आहे ते अशा भाषेतूनच फुलारत असतं. पण बाजारपेठेची भाषा तुम्हाला पुन्हा गिऱ्हाईक या एकाच रूपामध्ये आणून ठेवत असते, संकुचित करत असते. त्यातनं बाहेर पडायला अशा ह्या प्रगल्भ सुसंस्कृत आणि अनुभव संपन्न जीवनाच्या अनुभवांचा वारसा असलेल्या भाषा आणि आपली मराठी भाषा जपली पाहिजे. हे भान, हे महत्व, हे तिचं म्हणजे बलस्थान. आणि ही ते बलस्थान कळलं की तिची आव्हानं पेलायला हे आपोआप बळ येत जातं, की कळतं की नाही हे फार महत्वाचं आहे. आणि मग त्याला आपोआपच सगळ्यांचा म्हणजे कुठेतरी हातभार लागत जातो आणि ते घडेल असा मला विश्वास वाटतो आज सुद्धा. तेव्हा मला माझे विचार मांडायची तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल मी अतिशय तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई. नेहमी सारखंच खूपच सुंदर, अतिशय संदर्भ संपृक्त आणि कळकळ तुमची तुमची आस्था आणि एकूण अभ्यासाची सगळी बैठक. खरंच म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुम्हाला ऐकलं
काही आता ऑनलाईन अशा माध्यमातून ऐकलं, याच्या आधी प्रत्यक्ष पण ऐकलेलं आहे. हा, गौरव आवाज येतोय का? आता येतोय. हा हा हा, येतोय माफ आता. करा, काहीतरी तांत्रिक ते नेटवर्कचा मुद्दा असेल. तर खरंच खूप आपल्या भाषेचं एका बाजूचं सगळं प्रभावी रूप आणि आज निर्माण झालेले प्रश्न आणि त्यातून मराठी माणसाच्या समोरची सगळी ही आव्हानं आणि खूपच नेहमीसाठी हे व्याख्यान आमच्या सोबत राहील. मी आयोजक संस्थांच्या वतीनं आणि विशेषतः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि या विद्यापीठाचा मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती अ, आणि इतरही सर्व आयोजक संस्थांच्या वतीनं मनःपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा पुन्हा तुमच्या या सगळ्या मांडणीचा अभ्यासाचा लाभ आम्हाला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा नेहमीसाठीच भेटत राहू चांगल्या चांगल्या उपक्रमांच्या निमित्तानं. धन्यवाद. उद्याच्या कार्यक्रमाची घोषणा करता. हा, उद्या उद्या 4 वाजता आपल्याकडे पुणे येथील सुप्रसिद्ध अभ्यासक आणि वक्ते डॉक्टर आनंद काटीकर हे मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मी सर्व युट्यूबवर जुळलेल्या सगळ्या आमच्या रसिकांना विनंती करतो की त्यांनी उद्या सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि या माय मराठीच्या जागरामध्ये सर्वांनी